14 तारखेला माझी कॉम्पिटिशन आहे बालीमध्ये. तर 12-13 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. कारण माझ्यात तेवढी एनर्जीच राहिलेली नाही आहे की मी या सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर प्लॅन करून करू शकेन. माइंडच प्रोसेस करत नाही आहे. काही कळतच नाही, असं वाटतं बास करावं. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या रोड टू ICN बाली सिरीजच्या एपिसोड नंबर 6मध्ये. आणि आज खास असं काही नाही आहे, आत्ता डेलीचा रुटीन दाखवतो आहे. फक्त मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आपले आता फक्त आजची तारीख आहे 2, म्हणजे फक्त 12-13 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मे बी 14 तारखेला माझी कॉम्पिटिशन आहे बालीमध्ये आणि मी इथून निघणार आहे 9 तारखेला रात्री आय थिंक 10-11ची फ्लाईट असेल मुंबईमधून. सो आत्ता मी सकाळ व्हिडिओ शूट करतो आहे आणि निघतो आहे जिमला. आणि बरेच दिवस मध्ये मी इंस्टाग्रामवर पण तेवढे अपडेट देत नाही आहे, तेवढा मी ॲक्टिव्ह नाही आहे आणि यूट्यूबवर पण तेवढा ॲक्टिव्ह होत नाही आहे. त्याचं रिझन हे आहे की मला तेवढा टाईम भेटत नाही आहे. आणि मला प्रश्न पडतो, भाई बाकीचे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत ते कसं मॅनेज करतात, आय डोंट नो. इवन समोर कॅमेरामॅन असून, एडिटिंगला एडिटर असून मला हे करता येत नाही आहे. कारण माझ्यात तेवढी एनर्जीच राहिलेली नाही आहे की मी या सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर प्लॅन करून करू शकेन. माइंडच प्रोसेस करत नाही आहे. सो आय डोंट नो कसं करतात, बट ठीक आहे, चला लेट्स गो. मी तुम्हाला दाखवतो की मी गेले 3-4 दिवस कशात बिझी होतो. पावसाळा आला आहे, सो घरची कामं आहेत, थोडीफार तुम्हाला दाखवतो व्हिज्युअल्स. देन आपण जिममध्ये जाऊ. अजून काही मी खाल्लेलं नाही आहे, फास्टर्ड कार्डिओ करायचा आहे मला आणि आज पोजिंग पण आहे. सो चला. हो, बरंचसं काम आहे माझं अजून घराचं. ही रूम मी स्टोर रूम बनवलेली आहे. इथे पूर्ण सगळं असं ओपन होतं, मागचं एरिया. ही स्टोर रूम बनवलेली आहे आणि जो काही घरातलं सामान असेल एक्स्ट्रावालं तर सगळं इथे टाकणार आहे. म्हणजे घरातली अडचण कमी होईल आणि थोडं चांगलं लूक येईल घरामध्ये. अजून थोडं काम बाकी आहे, बट माझ्याकडे दिवस कमी आहेत आणि कामगार टायमात भेटत नाही आहेत. सो हे कंप्लीट करून मला जावं लागेल, कारण मी बालीमध्ये जवळपास 18-20 तारखेपर्यंत असेल. सो तेवढ्यात जर पाऊस आला तर भाई मम्मीची सगळी धांदळ होईल. त्यामुळे असं सगळं केलेलं आहे. थोडंच बाकी आहे जवळपास, बट तेवढा टायमात आता माहिती टाईम किती राहिला आहे. मी 8 तारखेला इथून जाईन. आजची तारीख आहे 2, राहिलेत किती 6 दिवस. सो 6 दिवसात आय डोंट थिंक इट विल बी पॉसिबल, बट लेट्स सी. जितकं जास्त होईल तितकं मी करून जाण्याचा प्रयत्न करेन. चलो जाऊयात आता आपण डायरेक्ट जिममध्ये. बाकीच्या गोष्टी नंतर बोलू. इकडे हे सगळं बघू शकता तुम्ही. ॲक्च्युली घरासमोरच आमच्या MMRDचं काम चालू आहे, जे की इथून ड्रेनेज हे इथून गटार लाईन जाणार आहे. सो हा सगळा पसारा इकडे आणि हा माझा सगळा पसारा. हा सगळा मटेरियल माझा आहे, जो की मला काम करायचं आहे. बरंचसं काम बाकी आहे. पत्रे शेड आत्ताच टाकली, म्हणजे मी ज्या कामात बिझी होतो हे सगळे शेड पूर्ण आत्ताच झाले. 2 दिवस आधी टाकून घेतली. गाडी पार्किंग करायला मला जागा नाही आहे. इथे मी पार्क करतो गाडी समोर, जिथे पत्रे वगैरे दिसतात तुम्हाला. सो ती गाडी मला आता थोडे बाहेर पार्क करावी लागते. आता हे काम कधी होईल काहीच पत्ता नाही आहे, बट तर तोपर्यंत मलाच ॲडजस्ट करावं लागेल, ऑप्शन नाही आपल्याकडे. सो आता आपण गाडीत जाऊया. इथून जास्त नाही, एक जवळपास 25-30 स्टेप चालून गाडीत. महिन्यात ना 4 वेळा तरी वॉशिंग सेंटरला नेतो गाडी. बट हिची अवस्था बघा. मला गाडी धुवायला टाईमच नाही भेटला, आणि जरी टाईम भेटला तरी पण घरापासून लांब आहे. वॉशिंग सेंटरला जात आहे मी गाडी. एवढी अवस्था माझी खतरनाक झाली आता. हो, मी आता जसं थोडे दिवस काढायचेत.
सो ही आहे माझी गावातली जिम, जिथे मी ॲक्च्युली वर्कआउटला सुरुवात केली होती. आता ती चांगली तर दिसते थोडीफार, आणि इथूनच खरी सुरुवात होती. बट तेवढी आता इथे मशीन्स वगैरेची अवेलेबिलिटी नाही आहे, आणि मला खूप गरज आहे की वेगवेगळ्या मशीनची वगैरे. सो मला दुसरी जिम जॉईन करावी लागते. कार्डिओ वगैरेचे ऑप्शन्स नाही आहे तिथे, सो बाहेर जावं लागतं अलिबागमध्ये. एनिवे त्या गावात ओके. सो आत्ता आलो आहे मी जिम लोकेशनला, आणि आत्तापासूनच मला लो एनर्जी फील व्हायला लागली. मी जोपर्यंत तोपर्यंत घरी होतो तोपर्यंत एवढं काय मला वाटलं नाही. अरे वा, गर्दी कमी आहे आज. आत्ता आहे ना, पहिले कार्डिओ करताना मजा यायची. आता अशी अवस्था आहे की पहिला 25 ते 30 मिनटं कार्डिओ करताना एवढा थकवा जाणवतो भाई, काही कळतच नाही. असं वाटतं बास करावं. बट त्याच्यानंतर जशी बॉडी गरम होते तसं मजा येते, आणि त्यात मोटिवेशनल सॉंग चालू असतात कानात. आज जिम एकदम शांत आहे आणि मला एवढं भारी वाटतं, कारण सॉन्ग बिंग चालू असतात, वेगळीच किरकिर असते, एक लोकांचा गोंगाट वेगळा, सॉन्ग वेगळे. आणि आज मी प्री वर्कआउट नाही घेत आहे. डेली मी प्री वर्कआउट घेतो झोप वगैरे उडवण्यासाठी, बट आज ट्राय करतो विदाऊट प्री वर्कआउट. कसा होतो आहे कार्डिओ, म्हणजे लो एनर्जी जाणवते का, कारण कॅफिन मला हळूहळू कमी करायचाच आहे, आणि जेवढा कॅफिन बंद राहील तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे. हा आहे BCAA प्लस क्रिएटिन आहे 3 ग्राम, प्लस 5 ग्राम ग्लुटामाइन आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी यासाठी घेतो आहे की मसल लॉस माझा होणार नाही, मसल प्रिव्हेंट राहील थ्रू आउट दिस प्रेप. आणि मी हे एव्हरी डे घेतो आहे, कारण फॅट लॉसमध्ये सर्वात जास्त चान्सेस असतात की तुमचा मसल लॉस होऊ शकतो. सो मसल प्रिव्हेन्शनसाठी मी ग्लुटामाइन, BCAA या 2 गोष्टी मेनली घेतो. सो याच्यावर आता आपल्याला अर्धा तास काढायचे आहेत. ओके, सो 30 मिनिट एलिप्टिकल आणि देन 30 मिनिट ट्रेडमिलवर जाऊ. सॉन्ग इम्पॉर्टंट आहेत भाई, कारण सॉन्गच जास्त हेल्प करतात मला पुश करायला. कारण सॉन्ग नसले की थॉट्स येत राहतात, थॉट्स येऊन अजून कॅलरीज होते डोक्यातून. सो हे थोडं एंटरटेन करण्यासाठी आणि मोटिवेट करण्यासाठी आत्ताच मी सुरुवात केली आहे. हळूहळू तुम्ही माझी हालत बघा काय होईल. आता थोडा मी ॲक्टिव्ह आहे, आणि हळूहळू बेकार अवस्था होणार आहे, तुम्हाला दिसेल. मी बोलायच्या पण परिस्थिती नसेल, एवढं खतरनाक. Came through flexing cause they know I got the sauce. Got the presence on me, I can't ever take it off. That's why I came country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Yeah, they can't get like me, rockin' boots and white tee. Designer on my cuff, ring something like a movie. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Artist out the ranch, I just told you that I'm bout it. I might take offense if you tell me that you doubt it. That's just what it is, yeah, I'm known to make it rowdy. Then I'm for the fit, and I drive a wide body. Who you know, but like this, nobody. Can't go slow, I gotta hit that body. I'm the top of the top, I can't never take a break. Yeah, I'm hot, and you not, that's why all my records bang. Oh, it's been a long, hard road, gotta go home. Yeah, 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 yeah. Oh, and I know you love the way that I'm gon' keep going. Yeah, 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 came through flexing cause they know I got the sauce. Got the presence on me, I can't ever take it off. That's why I came country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Yeah, they can't get like me, rockin'
boots and white tee. Designer on my cuff link, something like a movie. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Country boy stepping, yeah, I'm country boy stepping. Yeah, why they mad at a man like me? I went too crazy. Better take that knee and kiss my ring, cause I be royalty. Everywhere I go, my scene, and they be hating. That's such a lame thing, yeah, y'all be lame teams. I could never ever go outside like that. Yeah, my people got my back, and I know that that's a fact. So I won't worry about a thing, I'm gonna keep on burning track. Do you get what I mean? I got faith in my dream. Oh, it's been a long, hard road, gotta go home. Yeah, 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 yeah. Oh, and I know you love the way that I'm तरी लेट होईल मला वाटतं. पुढे पुढे इथून ते ट्रायसपला एकच असतं, एक असतं आहे ना, ते आपल्याला इथे जायचं ना, मग ॲडले कुठले तरी एक कट करून पुढे यायला लागेल. त्याच्यानंतर पुढे जाऊन मग हे देऊन ही आपली मेन झाली, ते झालं. त्यानंतर मग ट्रायसप देईन. नाही ना गरज, तेच तर बोलतो. ट्रायसप आपण मग ते ह्याला टाकलं, मग आपण जी ही करतो पोच ह्याला की ट्रायसप टाकलं, मग ती कॅन्सल करते. so good. Life is just a Monday. You don't wanna be alone on the food chain. Life is just a mukbang. Bang, bang, bang. Out of the pan and into the fire. I'm the mukbang's #1 supplier. Black Mirror had to sell the empire. Brain hardwired to the deep fried messiah. Binge, 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 binge. Yeah, this is where your dopamine hit begins. Binge, 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 binge. Yeah, this is where your poor and my rich begins. Life is just a mukbang. You don't wanna be alone on the food chain. Life is just a mukbang. Bang, bang, bang. हे इथं झाले आपली, ही परफेक्ट बसली, समजलं. हे परफेक्ट आले आता इथपर्यंत. एक दुसऱ्याला आपली ती परफेक्ट रीड झाली. मग तो क्वाड्रेटन कसं चालू करू? मग हे अशी करू. ओके, हा कट झाला ट्रायसप आपला फक्त. मग जेव्हा बॅग दाखवतो तेव्हा हे दाखवून हिच्यापेक्षा मी फक्त हेच दाखवतो ना, कारण मग टाइम हे नाही ना, मग टाइम पोजिंगला टाइम जास्त जातोय आणि गाणं संपतंय, लगेच गाणं संपतंय. सिंग केलेला आहे आता, तो परफेक्ट बसतो का बघतो. पोज आणि व्हिडिओ कॉल, पोज आणि सॉन्ग वर्ड टू पोज परफेक्ट सिंग होतो का बघतो, त्याची प्रॅक्टिस करतो. सो सॉन्ग तुम्हाला ऐकायला येणार, कारण त्याच्यावर कॉपीराईट इश्यू येतील. सो नॉर्मली बघा तुम्ही. जवळपास 1.5 तास पोचिंगच करत होतो. माझं ते 12:30 11 वाजल्यामधनं बोलिंग चालू होतं. आत्ता मग पहिला गेम घेईन जो असेल माझा ओपिनियन. त्यात काय नाही, 20 ग्रॅम ओट्स आणि 15 ग्रॅम वेपर आणि 10 आल्मंड्स, दॅट्स इट. तो खातो फटाफट. आणि मी व्हिडिओ इथेच एंड करतो मी, कारण आता माझ्यात एनर्जी नाही राहिली बोलायची सुद्धा. त्यामुळे मी आता पहिले मील येईन, मील झालं मग मी निघतो. सो व्हिडिओ आपली आवडली असेल नसेल तरी पण लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा आणि बनून राहा आपल्या या सिरीजमध्ये. पुढच्या एपिसोडसाठी वाट पहा, लवकरच येईल. मान्य करतो की थोडा टाइम जातोय, कारण तुम्ही समजू शकता एनर्जीचाच विषय आहे सगळा, बाकी काय नाही. डोक्यात खूप काही चालतं पण बॉडी साफ नाही देत. तो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राहणार.